नक्कीच शेतकरी हा अडचणीत आहे आणि त्या अनुषंगाने सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून नक्कीच आमचे प्रयत्न राहतील की सन्माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्या या अडचणी अवगत कराव्या आणि त्या निमित्ताने त्याच्यातून काहीतरी मार्ग सकारात्मकता ठेवून सन्माननीय मुख्यमंत्री आवर्जून काढतील असा आम्हाला विश्वास आहे। आज जलयुक्त शिवार परत एकदा नव्या जोम्यानी प्रत्येकच विदर्भाच्या गावांमध्ये होत असताना पाण्याच्या पातळीची उंची वाढणार आहे आणि शेतकऱ्यांना विजेची म्हणजे उपलब्धता ही निशुल्क त्या निमित्ताने जी सन्माननीय देवेंद्रजींनी चालू केली त्याचा देखील फार मोठा फायदा नक्की शेतकऱ्यांना आधार आहे। शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून केंद्राचा राज्याचा फार मोठा एक वाटा शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये मिळतो आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळतो आहे। नक्कीच प्रामाणिक प्रयत्न राज्यातलं भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार शेतकऱ्यांसाठी करताना दिसत आहे। आनंदाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी नवीन उपाययोजना वगैरे नाही, विशेष करून विदर्भातील शेतकऱ्यांच्या मालावर आधारित प्रक्रिया केंद्र व्हावे, शेतकऱ्यांच्या मुलामुलींना रोजगाराच्या संदर्भामध्ये औद्योगिकरण व्हावं या दृष्टीने नक्कीच आम्ही काम करतोय। आनंदाची गोष्ट ही देखील आहे का कन्हान नदी डायव्हर्जनचा जो प्रकल्प आहे त्या माध्यमातून सावनेर, कळमेश्वर, नरखेड व काटोल तालुक्याची जवळपास 12,500 हेक्टर जागा ही ओलिताखाली येणार आहे आणि म्हणून हा प्रकल्प गतीने सुरू व्हावा, पूर्णत्वास यावा यासाठी माझे विशेष प्रयत्न नक्कीच राहणार आहे। परवाच्याच दिवशी मी फडणवीस साहेबांशी बोललो आहे। नक्कीच याला लागणारा निधी हा सर्वस्वी यांच्या माध्यमातून उपलब्ध होईल। या व्यतिरिक्त विदर्भामध्ये वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प याच्या माध्यमातून विदर्भातले जवळपास 10 जिल्हे हे ओलिताखाली येणार आहे। नक्कीच त्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना हरित क्रांतीचा अनुभव होईल। पण गरज आहे की उत्पादित केलेल्या मालावर आधारित प्रक्रिया केंद्र, उद्योगधंदे यावे आणि त्यासाठी देखील नक्कीच आम्ही काही ना काही करण्याचे प्रयत्न करू।